हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत असणार आहे. हे बघा, आपण बनवणार आहे वांग्याची भाजी. त्यासाठी मस्त अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, वांगे, मस्त मसाले. बघा किती छान अशा प्रकारे मसाले घेतलेले आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि तवा ठेवला, त्याच्यावर डाळ वगैरे टाकली. डाळ वगैरे टाकून मस्त जरासं तेल टाकून डाळ वगैरे टाकली. मस्त डाळ त्याच्यात बघा किती मस्त खोबरं वगैरे टाकलं. थोडा कांदा वगैरे टाकला. मस्त लाल जरत कांदा होऊ दिला, लाल मस्तपैकी एकदम असा. आणि त्यानंतर मसाले टाकले, तेजपत्ता, फूल, खसखस, जिरं. बघा किती छान प्रकारे. आणि ते टाकून मस्त तेलामध्ये असं व्यवस्थित टाकून असं मस्त आपण ते फिरून घेऊया छानपैकी. मस्त लाल होईपर्यंत झाल्याच्या नंतर ते आपण काढून घेऊया. आणि नंतर मिरच्या भाजून घ्यायच्या मस्त अशा व्यवस्थित लाल, मस्त अशा खरपूस भाजू द्यायच्या मिरच्या छानपैकी. नंतर ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. बघा किती छान अशा व्यवस्थित त्याच्यातून काढून घ्यायचे ते मसाला आणि त्या मिरच्या, ते एकत्रच काढायच्या पूर्ण. बघा किती छानपैकी काढलं आहे. हळद, अंबारी मसाला, काळा मसाला, एव्हरेस्ट, ते मस्त जरासं शेंगदाण्याचं कूट, ते व्यवस्थित असं त्याच्यात मस्त व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण मसाले एक मिक्स करून पूर्ण एकजीव करायचा त्यांचा मसाल्यांचा पूर्ण व्यवस्थित असं एकदम मिक्स झालं पाहिजे पूर्ण छानपैकी. आणि आपले जे वांगे असते ते धुतलेले ते मस्त पाण्यातून काढायचे आणि एक असं भरपूर भरून घ्यायचे असे वांगे. मसाला व्यवस्थित बघा किती छानपैकी भरलेला आहे मसाला. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकायचं, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. मोहरी टाकायची थोडी, मोहरी टाकल्याच्यानंतर थोडं जिरं वगैरे टाकायचं, थोडं नॉर्मल, जास्त पण नाही. मस्त ते पण लाल होऊ द्यायचं मस्त तेलामध्ये खूप छानपैकी. त्याच्यानंतर ते झाले गेल्यानंतर थोडा कांदा वगैरे टाकायचा, एकदम छान मस्त कांदा वगैरे टाकून थोडी हिरवी मिरची कापून टाकायची तेलामध्ये. आणि हिरवी मिरची टाकल्याच्यानंतर आपलं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची थोडी. आणि ते सर्व टाकल्यानंतर मस्त लाल होऊ द्यायचं, ते मस्त ग्रेव्ही यायची. नंतर टमॅटो टाकायचं थोडं, ते पण मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं एकदम, ते पण असं मस्त होऊ द्यायचं मस्त. मिरच्या, त्याच्यानंतर आपले जे मसाले वांगे भरलेले ते व्यवस्थित टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. मस्त फिरून घ्यायचं छानपैकी. ते पण असं तेलात तळलं पाहिजे व्यवस्थित. ते केल्याच्या नंतर आपला जो मसाला असतो तो त्याच्यात वांग्यामध्ये टाकायचा. मस्त बघा की छान तळून झालेलं आहे. आणि ते मसाला टाकून घ्यायचा त्याच्यात. आणि आपल्याला जेवढी भाजी आहे तेवढं थोडं, म्हणजे आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी वगैरे टाकायचं परत त्यामध्ये. बघा किती छान हे केलं आहे मी ना. जेवढं पाणी लागते मला त्याप्रमाणे मी ना पाणी टाकलेलं आहे. बघा किती छान केलेली आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि चवीनुसार थोडं पाणी वगैरे डबल टाकायचं. आणि चवीनुसार तुम्ही त्याच्यावरतून कोथिंबीर वगैरे, मीठ वगैरे टाकू शकता. असं एकदम छान होते ना. थोडी कोथिंबीर टाकायची आता, मीठ वगैरे टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं. आणि मी बनवलेली आहे आज अख्खं वांग्याची भाजी. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान प्रकारे झालेली आहे आणि खूप अशी मस्त झालेली आहे, एकदम भारी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि ट्राय करून बघा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.